नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत कुंभार वसाहत पुणे या परिसरामध्ये आणि इथल्या सुप्रिया येवले आणि वैशाली सोनटक्के अशा दोन वहिनींना आपण भेटणार आहोत. आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आवडीचा दिवस असतो. हा भाऊबीजेचा दिवस आहे आणि आज दिवाळीच्या या भाऊबीजेच्या दिवशी बघणार आहोत की कुठल्या वहिनी आज पैठणी जिंकणार आहेत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून दोन्ही वहिनींना. पैसे नसेल तर मग मी काम करते, त्यांच्याकडून मदत घेते, मग त्यांना महिन्याच्या पगारातून थोडे थोडे देऊन टाकते. अशी म्हणजे आता आपलं तर म्हणजे झालं जे आहे ते, आता ते समजून घेतलं आम्ही चाललंय सुरळीत, पण आता मुलांना काही असं अडचणी याव्या नाहीत, त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्यांनी काहीतरी त्यांच्या पायावर उभं राहणं एवढंच. नमस्कार. नमस्कार. भाऊबीजेच्या दिवशी सुरुवात तर झालेली आहे. वहिनी नाव सांगा. सुप्रिया विकास येवले. माहेरचं नाव? सुप्रिया विठ्ठल रेणुसे. आणि माहेर कुठलं तुमचं? इथलंच. इथलं म्हणजे म्हणजे पहिल्या चाळीत. पहिल्या चाळीत. आणि आता कितव्या चाळीत आहोत? तिसऱ्या चाळीत. पहिल्या चाळीतून तिसऱ्या चाळीत कशा आल्या हा संशोधनाचा विषय आहे. बरं वहिनी आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. विकास येवले. ही माझी मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा. ही माझ्या बहिणीची मुलगी. ही माझी बहीण. ही माझ्या बहिणीची मुलगी. हे आमच्या वहिनी. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी मला सांगा की मिस्टर जे तुमचे आहेत ते तुम्हाला घरी वेळ देतात का? तसं नाही देत. नाही देत का हो? काय काय करतात ते? ते रिक्षा चालवतात. रिक्षा चालवतात. आणि तुम्ही काय करता? घरकामं. घरकामं किती करता? 11. 11? म्हणजे प्रत्येकाच्या घरात किती वेळ? कोणाच्या इथं अर्धा, कोणाच्या इथं 1 तास असं. पण हे कधीपासून करताय तुम्ही हे सगळं काम? 7 वर्ष झाले. बरं मग आता खुश आहात ना? आनंदी आहात? हो. बोलवा मिस्टरांना. ओ नमस्कार. बरं तुम्ही पहिल्या गल्लीत, हो, आम्ही तुम्ही तिसऱ्या गल्लीत. हे चक्र जे आहे कुंभार वसाहतीचं हे कसं फिरलं? ॲक्च्युली कसं मी इथेचलाच आहे. हे पण ते ज्यावेळेस मी त्यांच्या घरी जायचो ना, तर माझ्या घरी आई वडील नव्हते. आपलं सहज बसायला उठायला जायचं. त्यांची मोठी बहीण माझी चांगली ओळख आहे, म्हणजे ते मला चांगली म्हणत होतं. म्हणजे आता कोण नाही म्हणून ते म्हणजे लग्न काढताल का? तुम्हाला माहिती होतं यांच्याशीच लग्न होणार ते? नाही नव्हतं. नाही. मग तुम्हाला विचारलं तेव्हा काय? म्हणजे ह्यांनी नाही विचारलं डायरेक्टली, माझ्या बहिणीने विचारलं की लग्न म्हणजे त्यांना तसं विचारलंय तर तू करणार आहेस का? तशी पण आमच्या आईची आर्थिक परिस्थिती इतकी नव्हती आणि माझे वडील वारले त्यावेळेला मी 2 वर्षाची होते. अरे बाप. आणि आम्ही 5 बहिणी आहेत आणि 1 भाऊ. आईने ती लग्न केली त्यावेळेला तिची आर्थिक परिस्थिती कशी होती हे आम्हाला चांगलं माहिती होतं. तिला मी माझ्या बहिणीला नेहमी म्हणायचे लग्न मी मोलमजुरी करणाऱ्या मुलाशी करल, पण मी त्याला आईकडून 1 रुपया घेऊ देणार नाही. त्यामुळं ठरवलं होतं. हां. आणि मग तसंच झालं. आता काय आणखी काय करण्याची इच्छा आहे? काही नाही, आता फक्त मुलांना शिक्षण, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, आपल्यासारखं त्यांना नाही बनवायचं, एवढीच इच्छा आहे. बरं वहिनी तुमच्या घरात आता काही म्हणजे आता दिवाळी तर जवळ आलेली आहे. हो. बरेचसे डबे असतील, सगळे डबे भरलेले आहेत, काही डबे भरणार असतील. हो. बरोबर ना? मला नेमकं बघायचं आहे तुमच्या घरात किती डबे रिकामी आहेत. काय झालं? त्याच्यात डब्यात सामान भरलेलं आहे. कुठल्या? 4ही डब्यांमध्ये. कसं काय माहित नाही. पण तुम्ही म्हणालात ते रिकामी होते. हो रिकामेच होते ते. असं कसं काय झालं? जादू झाली असेल बहुतेक. दिवाळीच्या आधी यापूर्वी अशी कधी जादू झाली होती? नाही, तुम्ही आलात म्हणून झाली. मी तुम्हाला दोघांना आता एक प्रश्न विचारतो. चला तुम्ही सांगा, लग्नानंतर वहिनींच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही कोणतं गिफ्ट दिलं होतं? लक्षात आहे? घड्याळ दिलं होतं. अभिनंदन. लक्षात आहे वहिनी अजून? आणि वहिनी तुम्ही सांगा, मिस्टर कोणत्या खेळात कुंभार वसाहतीचे कॅप्टन होते? क्रिकेट. चला
2 उत्तरं तर गमती दाखल बरोबर आलेलीच आहेत. वहिनी, लक्ष्मी म्हणून तुम्हाला 1,000 रुपये आणखीन मिळणार दिवाळी. 1,000 रुपये. चला, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पण आली आहे घरात. कसं वाटतंय? खूपच आनंद होतोय. ही भाऊबीज आहे की नाही? हो आहे. भाऊबीजच आहे. बरं, आता मला सांगा, तुम्ही कधी इंग्लिश बोललात? नाही. नाही. पण तुम्ही इंग्लिश बोलता हे माहिती आहे तुम्हाला? काही एखादा शब्द बोलत असेल कदाचित. चला, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, गप्पा मारणार आणि एकही इंग्लिश शब्द तुम्ही घ्यायचा नाही, बरोबर? मिस्टर जेव्हा रिक्षा घेऊन जातात तेव्हा उशीर होतो त्यांना कधी तुम्ही विचारता काळजीने कुठे आहात म्हणून? हो, कसं फोन करून विचारता? विचारते. फोन करून विचारते. फोन करू. बरं, मग असं कधी फिरायला वगैरे जाता की नाही गावी वगैरे? गावाला जातो. कसे जाता? बसने. बसने जाता. बरं, मग बस कोण चालवतं? बस चालक. आणि तिकीट कोण देतं? बरं, चित्रपटाला कधी गेलाय? चित्रपट कधी बघितलाय? नाही. चित्रपट कुठे दिसतात? सिनेमागृहात. सिनेमागृहात. वा वहिनी, वा, छान. चला वहिनी, 1,000 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आली. आता भेटूया तुमच्या कुटुंबाला. चालेल. नमस्कार. नमस्कार. ह्या कोण? बहीण. ते कळतच आहे, झेरॉक्स आहे एकदम. हा, लगेच कळलं आम्हाला. बरं, मला सांगा, तुम्ही बहीण म्हणून काय म्हणाल त्यांच्याबद्दल? बहीण म्हणून माझी बहीण खूप आम्ही 5 बहिणी आहे, पण आम्ही एकमेकांना इतका जीव लावतो की अगदी काय झालं, ताप जरी आला, खोकला जरी आला तरी लगेच एकमेकांना विचारायला जातो. इतका जीव आहे आमचा आहे खूप एकमेकींवर, आणि खूप चांगले आहे आम्ही दोघी सगळ्या, म्हणजे 5ही बहिणी आम्ही. रागाने बोललं तरी ते वाईट वाटत नाही आम्हाला काहीच. कुणाला असं राग आणून देत नाही आम्ही. एकमेकांनी गोळ्यामेळ्यानी भाऊबीज, राखी पौर्णिमा वगैरे सगळे एकत्रच करतो आम्ही सगळे मिळून. एकमेकींची वाट बघतो. अगदी आज सुद्धा तिने माझी इतकी वाट बघितली. मी आल्याबरोबर दमले होते इतकी, तरी मी तर पहिली पाऊल टाकला. मी आवरलं सुद्धा नाही काहीच. मी तशीच 4 वाजल्यापासून वाटत. आणि काय सगळे बघा तुमच्याबद्दल किती छान बोलतायत. सगळे केलेले कष्ट असे भरून आलेत की नाही? डबे कसे भरलेत आज? तसेच झाले. वहिनी, एक तक्रार करायची असेल तर कुठली करा? हो, ते सकाळी लवकर उठत नाही, थोडे आळशी आहेत. काय हो, आता उद्यापासून लवकर उठा. आणि तुम्ही एक तक्रार करायची झाली तर कुठली? ती लवकर स्वयंपाक करत नाही. तुम्ही लवकर स्वयंपाक करा. संध्याकाळी करत नाही. संध्याकाळी मी आल्यावर थोडा टाइमपास, इकडं कोणाशी बोलणं वगैरे करते. त्याच्यामुळे होईल जेवण, जरा काळजी घ्या. बरं वहिनी, याच्याकडे काही शब्द दिलेले आहेत, ते वाचा रे. एक हसरा. हसरा, रडवा, साजरा, लाजरा, मुखडा. चला, आता तुम्हाला गाणं म्हणायचंय. आता बघा, सगळ्यांचे चेहरे मगाशी हसरे होते, कधी रडवे होते, पण सगळा आनंद होता, कारण दिवाळीचा हा भाग सुरू आहे. बोला. लाजरा आणि साजरा मुगडा, चंद्रवाणी फुलला ग, बसतोय मला जीव माझा भुलला आणि पुढे? नको राणी नको उभं राहू, इथं नको तिथं जाऊ. कोणी का? का बघतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणखी 1,000 रुपयाचं. वहिनी, मला सांगा, आज 2,000 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. दिवाळी छान. व्हेरी गुड. चला. अगदी जोरात, आणि तुमच्या कृपेने. नाही, असं नाही. माझ्या नाही, झी मराठीच्या. कारण झी मराठी तुमचा विचार करतं, हे खूप महत्वाचं आहे.